खूप दिवसानंतर सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. तुमच्या मनात कोणताही वेगळा विचार येण्याआधीच मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ खूप आधीपासूनचा आहे, जो मी आत्ता अपलोड करत आहे. माझ्या मनूचं सारखं चाललेलं असतं, आई मला चॉकलेट दे म्हणून. आता पावसाळासुद्धा लागलेला आहे आणि आंब्याचं सीझनसुद्धा संपत आलेला आहे आणि हा माझ्या घरचा शेवटचा आंबा होता असं म्हणू शकता तुम्ही. एक आंबा होता माझ्याकडे, तर मी विचार केला त्याच्यापासून आपण असं काहीतरी बनवूया की आपण चॉकलेटचा आकार त्याला देऊ आणि ते मनस्वीला खायला देऊया. त्यासाठीच मी इथे एक आंबा घेतला, त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याला छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि थोडं काय म्हणू शकतो आपण त्याला फ्लेवरसाठी विलायची टाकलेली आहे. आणि हा जो ट्रे आहे आईस ट्रे, त्याला मी थोडं तूप लावून घेतलं आणि अशा प्रकारे त्यात आंब्याचा रस टाकला आणि 4-5 दिवसानंतर त्याच्या छान अशा वड्या तयार झाल्या होत्या. हे माझ्याकडचं बऱ्याच दिवसांपूर्वी लावलेलं मिरचीचं झाड आहे. त्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतरच लगेचच अशा प्रकारे छान बऱ्याच तरी मिरच्या लागलेल्या आहे आणि खूप अशी फुलं पण आहे, जेणेकरून आणखी काही दिवसानंतर परत वेगळ्या मिरच्या येतील. पावसाळा लागला की लगेच माझ्या मनात असा विचार येतो की आपण कोणत्या कोणत्या प्रकारचा भाजीपाला लावला पाहिजे. पण काय करणार ना, जागा नसल्यामुळे इच्छा असली तरी पण आपण लावू शकत नाही. पण तरीसुद्धा मी छोट्या छोट्या कुंड्या तयार करून त्यात अशी काही वेगळ्या वेगळ्या रंगाची फुलझाडं लावलेली आहे आणि काही भाज्यांचीसुद्धा झाडं लावलेली आहे. अशी रंगीबेरंगी फुलं बघून आणि आपण लावलेल्या झाडांना भाज्या आलेल्या बघून खूप छान वाटतं. आता रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आठवड्यातून 2 किंवा 3 व्हिडिओ तरी नक्की टाकणार. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.